आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. अण्णांची इच्छा, भाऊ बापूंचे प्रयत्न आणि स्वप्नपूर्तींचा अविस्मरणीय क्षण. आम्रवृक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन. आष्ट्यात उसळला अण्णांच्या चाहत्यांचा जनसागर. डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या 91व्या वर्षाचा प्रारंभ सोहळा ठरला ऐतिहासिक. आमचे आष्टा प्रतिनिधी संग्राम देशमुख कळवतात की एक इच्छा मनात होती. ती इच्छा होती आपल्या जीवन प्रवासाचा आरसा असलेल्या आम्रवृक्ष या आत्मचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे. अण्णांच्या मनातील ही इच्छा त्यांचे सुपुत्र ॲडव्होकेट चिमण डांगे भाऊ आणि विश्वनाथ डांगे बापू यांनी मनापासून जपली आणि अथक प्रयत्नातून ती प्रत्यक्षात साकारली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आम्रवृक्षाचे प्रकाशन होताच उपस्थित हजेरी नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या भावनिक क्षणाचे साक्षीदार होत अण्णांच्या कर्तृत्वाला मनापासून सलाम केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आम्रवृक्षाचे प्रकाशन होताच उपस्थित हजारो नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या भावनिक क्षणाचे साक्षीदार होत अण्णांच्या कर्तृत्वाला मनापासून सलाम केला. डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या 91व्या वर्षाच्या मंगलमय प्रारंभानिमित्त आष्टा येथील डॉ. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेला हा भव्य सोहळा अफाट गर्दीमुळे ऐतिहासिक ठरला. आष्ट्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि परिसरातील हजारो कार्यकर्ते, हितचिंतक, पदाधिकारी व अण्णांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अण्णांच्या चेहऱ्यावर समाधान, उपस्थितांच्या डोळ्यात आनंद. आम्रवृक्षाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होत असताना हा क्षण केवळ एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा नव्हता, तो अण्णांच्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याचा भावनिक क्षण होता. आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनातील आठवणी, संघर्ष, सामाजिक कार्य, शैक्षणिक वाटचाल आणि राजकीय प्रवास शब्दबद्ध झालेला पाहताना अण्णासाहेबांच्या चेहऱ्यावरचे समाधान उपस्थितांना भावून गेले. अण्णांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भाऊ आणि बापूंनी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाल्याची भावना उपस्थितांमध्ये होती. भाऊ बापूंच्या प्रयत्नांना जनतेची उत्स्फूर्त दाद. हा सोहळा भव्य व्हावा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून मान्यवर उपस्थित राहावेत आणि अण्णांच्या कार्याचा योग्य सन्मान व्हावा यासाठी ॲडव्होकेट चिमण डांगे भाऊ आणि विश्वनाथ डांगे बापू यांनी केलेले नियोजन आणि परिश्रम आज यशस्वी ठरले. कार्यक्रमस्थळी जमलेली अफाट गर्दी हीच त्यांच्या प्रयत्नांना मिळालेली खरी पावती ठरली. अण्णांवरील प्रेमापोटी हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याला चार चांद लावले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अण्णांच्या कार्याचा गौरव यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या कार्याचा गौरव करताना महाराष्ट्राला पहिल्यांदा टँकरमुक्त करण्याचे श्रेय डॉ. अण्णासाहेब डांगे यांना जाते, असे गौरवोद्गार काढले. पाणीपुरवठा खात्याची जबाबदारी असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार करून महाराष्ट्राला टँकरमुक्त करण्याचा धाडसी निर्णय डॉ. डांगे यांनी घेतला आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली, असे फडणवीस यांनी सांगितले. अण्णासाहेबांचे सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी असल्याचे सांगत आष्टा येथे त्यांच्या माध्यमातून वर्ल्ड क्लास शिक्षण मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. दिग्गजांची मांदियाळी आणि अण्णांवरील प्रेमाचा जनसागर. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री अतुल सावे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार, आमदार तसेच विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुभद्रा इंटरनॅशनल स्कूल, अण्णासाहेब डांगे फार्मसी कॉलेज आणि अण्णासाहेब डांगे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या विविध इमारतीचे उद्घाटनही करण्यात आले. एक इच्छा, दोन मुलांची धडपड, हजारोंची साथ आणि स्वप्नपूर्ती. अण्णांची इच्छा होती, भाऊ बापूंनी ती मनाशी घेतली. मेहनतीने स्वप्न साकार केले आणि हजारो जणांच्या उपस्थितीने त्या क्षणाला ऐतिहासिक बनवले. आम्रवृक्षाच्या प्रकाशनाचा हा सोहळा अण्णांच्या 91 वर्षाच्या कर्तृत्वाला मिळालेला मानाचा मुजरा ठरला. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.